and variation, chapter number 3. तर ह्या मध्ये इनहेरिटन्स अँड व्हेरिएशन हा जो टॉपिक आहे बोर्डाच्या परीक्षेसाठी 4 मार्कासाठी कंपल्सरी आहे आणि त्याचबरोबर यामध्ये विथ ऑप्शन्स 6 मार्काचे प्रश्न प्रश्नपत्रिकेमध्ये विचारले जातील आणि ज्या पद्धतीनं 98 मार्काची प्रश्नपत्रिका असते 70 मार्काची ती सोडवावी लागते तुम्हाला. तर त्यामध्ये 4 मार्कासाठी हा टॉपिक आहे इनहेरिटन्स अँड व्हेरिएशन विथ ऑप्शन 6 मार्कासाठी आहे आणि विदाउट ऑप्शन 4 मार्कासाठी. तर इनहेरिटन्स अँड व्हेरिएशन या कंटेंट मध्ये आपण जर बघितलं तर जे कॅरेक्टर असतात that will be inherited from the generation to generation, that character is known as the inheritance, and the inheritance character is the work by the John Gregor Mendel. John Gregor Mendel हा जो दिसतोय तुम्हाला, John Gregor Mendel is the well-known biologist. He is called as the father of genetics. त्याला father of genetics सुद्धा म्हटलं जातं. म्हणून या ठिकाणी कंटेंट ऍट अ ग्लान्स यामध्ये जर आपण बघितलं या टॉपिक मध्ये 2 भागामध्ये हा टॉपिक ऍक्च्युअली डिवायडेड झालेला आहे. हे मात्र तुम्हाला काळजीपूर्वक लक्षामध्ये घेणं आवश्यक आहे. ह्यामध्ये जो भाग ह्यामध्ये आहे तो म्हणजे मेंडेलियन इनहेरिटन्स. हा मेंडेलियन इनहेरिटन्स जो की आपण प्रत्यक्ष वर्गामध्ये शिकलेलो आहोत आतापर्यंतचा भाग आहे. मेंडेलियन इनहेरिटन्स म्हणजे कुठल्या टॉपिक कंटेंट पर्यंत जो आपण लॉज ऑफ मेंडल्स ऑफ इनहेरिटन्स जे आपण 3 लॉज बघितले त्याला मेंडेलियन इनहेरिटन्स म्हणायचं. हा एक या टॉपिक मधला पार्ट आहे आणि जो सेकंड पार्ट ऑफ दिस टॉपिक इज द डेव्हिएशन फ्रॉम मेंडेलियन रेशो. त्यालाच आपण डेव्हिएशन फ्रॉम मेंडल्स फाइंडिंग असंही म्हटलं जातं. डेव्हिएशन फ्रॉम मेंडेलियन रेशो त्याच्यामध्ये जीन इंटरॅक्शन आपण बघणार आहोत. इनकम्प्लीट डॉमिनन्सी, को डॉमिनन्सी अँड मल्टिपल एलिल्स या भागावर आपण विशेष करून फोकस करणार आहोत. ह्या टॉपिक मधले जे काही महत्वाचे कंटेंट्स आपण आता बघत आहोत त्यामध्ये मेंडेलियन इनहेरिटन्स जो आपल्याला एक रिव्हिजन बेस अगोदर बघायचा आहे, नंतर आपण डेव्हिएशन फ्रॉम मेंडेलियन फाइंडिंग्स बद्दल आपण बोलणार आहोत. तर ह्यामध्ये आता बघूया आपण हे नेक्स्ट वन. ऍक्च्युअली आपण जर बघितलं हा मेंडेलियन इज अ वर्क ऑन दी गार्डन पी प्लांट हायब्रिडायझेशन एक्सपेरिमेंट्स. Garden pea plant, scientific name of the garden pea plant is the Pisum stivum. The continuity of life is perpetuations of the species due to the remarkable characteristics of the living organism to produce. म्हणजे जेव्हा प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझमला त्याची कंटिन्युटी ऑफ लाईफ असं पाहिजे म्हणजे त्याच्यामध्ये बघायला मिळतं तर दॅट विल बी अ लिव्हिंग ऑर्गॅनिझम टू रिप्रोड्यूस. ते रिप्रोड्यूस होत असतात तेव्हा त्या ठिकाणी ते रिप्रोड्यूस करत असतात. ऑल लिव्हिंग बीइंग्स ऑर द ऑर्गॅनिझम इनहेरिट द कॅरेक्टर फ्रॉम देअर पॅरेंट्स अँड इन दी टर्न ट्रान्सफर दी ट्रेट्स टू दी ऑफस्प्रिंग्स. देअरफॉर द ऑफस्प्रिंग्स आर दे रिसेम्बल देअर पॅरेंट्स. म्हणून ते ऑफस्प्रिंग्स काय होतात त्यांच्या पॅरेंट्स सारखे दिसतात, त्याला त्यांच्या पॅरेंट्स सारखे रिसेम्बल्स होत असतात अँड दे रिसेम्बल इच अदर ऑल्सो. सो but they are the exactly identical to the parents. No, त्यांच्या पॅरेंट्स सारखे ते आयडेंटिकल दिसत नाही, तर कारण त्याच्यामध्ये these are the do they show the certain difference. त्याच्यामध्ये एक certain difference आपल्याला बघायला मिळत असतो. आणि हाऊ यू नोटिस द डिफरन्स इन अ किटेन्स प्रोड्यूस बाय द कॅट्स. कॅट्स कडनं जे किटेन्स प्रोड्यूस होतो त्यांच्यामध्ये असणारा जो डिफरन्स आहे अँड पप्स आर प्रोड्यूस बाय द डॉग्स त्यांच्यामध्ये जो नोटीस करत असतो डिफरन्स त्याच्यामध्ये दॅट विल बी नॉट एक्झॅक्टली आयडेंटिकल टू देअर पॅरेंट्स. सो दॅट हॅव अ डिफरन्स, हॅव अ नोटीस a difference between the kittens and cats and pups and produced by dogs. If you observe the minutely, you will definitely notice the difference also.
but cat will always produce the kittens and dog always produce the pups. So that in this way, pea seeds will germinate into the pea plants and mango seeds will be grow into the big mango trees. Therefore, is called as the like begets like is a common saying. आपण म्हणतो की कॉमन सेइंग काय लाईक बिगेट्स आहे जसे तसे लाईक बिगेट्स लाईक म्हणजे काय असतं की जशाच तसं जसं की मँगो प्लांट पासून मँगो ट्रीज तयार होईल मँगो सीड पासून मँगो ट्रीज तयार होईल पी सीड पासून पी प्लांट्स तयार होईल आणि किटेन्स कॅन डॉग्स कॅन प्रोड्यूस द पप्स अँड द कॅट प्रोड्युसेस द किटेन्स ह्या पद्धतीनं कंटिन्युटी ऑफ लाईफ मध्ये त्या ठिकाणी देअर इज एसेन्शियल टू से दॅट different things that will be known as the like brigades like. It's a very important point regards to the examination point of view that then every living organisms possesses the characteristics of a particular species. प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये काहीतरी कॅरेक्टरिस्टिक फीचर्स असतात स्पेसिफिक फीचर्स असतात and that will be can be identified from other and same species due to the certain differences are the two aspects of the same mechanism of the inheritance. यामध्ये अशा पद्धतीनं आपण जर बघितलं की ते इनहेरिटेड कॅरेक्टर असतात ते इनहेरिटेड कॅरेक्टर कशा पद्धतीनं इनहेरिटेड होतात फ्रॉम दिस genetics that will be deals with the heredity and variations among the related organisms, so that this term was first coined by the William Batson in 1906. म्हणजे जेनेटिकची डेफिनेशन पहिल्यांदा 1906 मध्ये कॉइन केली कोणी that will be coined by the first scientist William Batson. The Greek term genesis, which means to grow into or to become. Then a heredity is defined as the transmission of the traits from one generation to the next generation from the parents to their offspring is known as the heredity. So that in this way there is a heredity and variation. Variation is the definition regards to the visible morphological differences between the parents and offspring. म्हणजे पॅरेंट्स मध्ये आणि ऑफस्प्रिंग मध्ये जो फरक आपल्याला दिसतोय डिफरन्सेस दिसतो दॅट विल बी सेज दॅट दी पॅरेंट्स अँड ऑफस्प्रिंग्स म्हणजे पॅरेंट्स मध्ये आणि ऑफस्प्रिंग आपण कशाला म्हणतो की जे पॅरेंट पासून निर्माण झालेले असतात प्रोड्यूस झालेले असतात त्याला ऑफस्प्रिंग्स म्हणतो आणि त्यांच्यामध्ये असणारा जो डिफरन्स आहे त्याला व्हॅरिएशन असं म्हटलं जात असतं. The variation between the offspring of the same parents is known variations म्हणजे की दोन ऑफस्प्रिंग मध्ये असणारा जो फरक आहे ऑफस्प्रिंग ऑफ द सेम पॅरेंट्स variation occurs through the heredity. Now here heredity and variation मध्ये जो फरक आपल्याला जाणवतोय तर त्यामध्ये तो ह्यामध्ये आपल्याला दिसून येईल की variation occurs through the heredity. It plays the important role in the evolution of this new species. First scientific explanation regarding the inheritance was given by the Gregor John Mendel in 1966. जॉन ग्रेगर मेंडलने इनहेरिटन्सच्या संदर्भामध्ये एक्सप्लेनेशन दिलं. हे रिव्हिजन बेस आपला लेक्चर चालू आहे आणि त्यामुळं हे थोडं रॅपिडली घेणं आवश्यक आहे. Those students have not attending the such type of the class that will be to see the recording videos then after the publish after the completion of the my Zoom meeting and lectures. So carefully listen here is a very important regards to the examination point of view, so that concentrate here each and every point have to explain here. Exactly, the revision must be essential to understand the entire topic. पूर्ण टॉपिक समजून घेण्यासाठी आपल्याला पूर्ण काळजीपूर्वक लक्ष देणं गरजेचं आहे. So that in the perform the experiment on the garden pea plant in 1966. Garden pea plant वर जॉन ग्रेगर मेंडलने जेव्हा परफॉर्म केला एक्सपेरिमेंट इन अ सायंटिफिक मॅनर सो दॅट प्रपोज पॉस्युलेट आणि पॉस्युलेट्स प्रपोज केले. कोणकोणते प्रिन्सिपल्स मानले? पॉस्युलेट्स म्हणजे प्रिन्सिपल्स
and which are now properly known as the Mendel's laws of inheritance and the work known as the Mendelian. म्हणजे Mendel's work on the garden pea plant, and that is known as the Mendel's law of inheritance and work known as the Mendelism. त्याला Mendelism म्हणतात. So that in this he laid down the foundation of the genetics after the 19th century, and many scientists work on the different organism and observed deviation from the Mendel's ratio and the principles. These are the very important in 19th century, down the foundation of the genetics, and then a scientist work on the different organism. Different organism वर त्यांनी प्रचंड प्रमाणामध्ये वर्क केलं आफ्टर दी Mendelian ratio and the Mendelian principles. We will study the Mendelian inheritance and the so this Mendelian ratio, after this completion, the regards the completion Mendelian inheritance. आता बघूया आपण Mendelian inheritance काय. Organism produced by the asexual reproduction of the plants produced by the vegetative propagation are the identical to their parents and can also called as the clones. त्याला clones म्हणतात. The asexual already आपण बघितलं की asexual reproduction मधून तयार होणाऱ्या ऑर्गॅनिझमला आपण तो कसा असतो आयडेंटिकल टू देअर पॅरेंट्स, आणि अशा प्रकारच्या ऑफस्प्रिंगला दॅट विल बी कॉल्ड एज द क्लोन्स. And organism produced by this sexual reproduction are called as the offspring. They are offsprings, and they are not identical to their parents. They parents सारखे identical नसतात जे sexual reproduction मधून produce झालेले असतात, but inherit some of the character. काही character काय होतात inherited होतात. These are the inherit some of the characteristics from the both of the parents. So दोन्ही पॅरेंटचे कॅरेक्टर तिथं इनहेरिटेड होतात म्हणून ते आयडेंटिकल दिसत नाही. and they may show the intermediate character. त्यांच्यामध्ये इंटरमिडिएट कॅरेक्टर दिसायला लागतात. Therefore till 19th century it was believed that there is a blending inheritance. हे 19व्या सेंचुरीच्या अगोदर 19व्या शतकाच्या अगोदर असं गृहीत धरलं जायचं की दिस आर द ब्लेंडिंग इनहेरिटन्स, जे की रक्तामधून त्याचं इनहेरिटन्स होतं, असं एक प्रकारचा चुकीचा गैरसमज त्या ठिकाणी विश्वास करत होता. बट हिअर ब्लड और द हेरिडिटरी युनिट्स ऑफ द बोथ पॅरेंट गेट मिक्स इन द ऑफस्प्रिंग. म्हणजे ब्लड मधून ते कॅरेक्टर इनहेरिटेड होतात म्हणून त्याला दॅट इज अ ब्लड रिलेटेड ब्लेडिंग इनहेरिटन्स असं म्हटलं जायचं. परंतु then after this theory however cannot be explained why in the same cases offspring resemble only one of the parents. जे offspring resemble दिसतात one of the parents, एका parents सारखे complete दिसत असतात, मात्र त्या ठिकाणी असा that will be not explain this such type of the blending inheritance. So that these are the fact cannot explain why in the same cases of the offsprings resemble only one of the parents. For example, offsprings of the black and not a gray. Sometimes offsprings resemble their grandparents or uncles or the aunts, not of parents. काही वेळेस असं दिसतं की काय जे काही ऑफस्प्रिंग असतात किंवा अपत्य असतात ते त्यांच्या ग्रँड पॅरेंट सारखे दिसतात किंवा अंकल सारखे दिसतात किंवा ऑन्ट सारखे दिसतात, not a parent सारखे दिसत नाही. याचा अर्थ काय होतो? That will be a blood is not responsible to inherit the character. So that Mendel was the first one to say that. Mendel असा एक व्यक्ती होता की त्यांनी काय सांगितलं, पहिल्यांदा सांगितलं the character are transmitted from one generation to the next generation through the particles which are called the factor. Someone is inherit the character. Someone is the inherit the character and he called the factors. Mendel called the factors. So these are now known as the genes, and त्यालाच आज आपण genes म्हणतो. Mendel was genius much ahead of times as has given this concept of the factor before the discovery of the mitosis, meiosis and the chromosomes, and without the use of the microscope. कोणत्याही प्रकारच्या मायक्रोस्कोपचा वापर न करता कोणत्याही प्रकारचा मायटोसिस डिव्हिजनचा त्या शोध सुद्धा लागलेला नव्हता.
the very important invention that will be done by the Mendel, which was the genius one ahead of times, has given the concept of fatness before the discovery of the mitosis and meiosis. म्हणजे मायटॉसिस आणि मियोसिसचा शोध सुद्धा नव्हता लागला, क्रोमोझोमचा शोध सुद्धा नव्हता लागला आणि कुठल्या प्रकारचे मायक्रोस्कोपचा शोध सुद्धा नव्हता तेव्हा. विदाउट यूज ऑफ द मायक्रोस्कोप, सो दॅट लेट अस known his biography of in brief learning about his experiments. Pea plant contain the 14 chromosomes. त्याच्यामध्ये 14 chromosomes असतात. Garden pea plant is a garden pea plants is contain the 14 chromosomes. Now here त्याची बायोग्राफी आपण बघतोय की ग्रेगर मेंडल जो त्याचा जन्म 1822 मध्ये ते त्याचा मृत्यू जो झालेला आहे 1884 मध्ये. John Gregor Mendel was born on the 22nd July 1822 in a gardener's family village in Austria. ऑस्ट्रियाच्या एका छोट्या खेड्यामध्ये शेतकरी कुटुंबामध्ये गार्डनर्स फॅमिली, सो दिस आर दी शेतकरी कुटुंबामध्ये जन्म झाला 22 जुलै 1822 मध्ये. आफ्टर ग्रॅज्युएशन त्याचं पदवी शिक्षण झाल्यानंतर ही जॉईन दी Augustinian monastery of the Barun as a priest, a monk, as a teacher in a high school. त्याने ग्रॅज्युएशन झाल्यानंतर एका ऑगस्टियन मोनेस्ट्री ह्या ऑफ बरून ह्याच्यामध्ये त्याने एक शिक्षक म्हणून काम करण्यास सुरुवात केली. लेटर ऑन ही वॉज सेंट टू युनिव्हर्सिटी ऑफ व्हेनिया फॉर रिसिव्हिंग द ट्रेनिंग इन फिजिक्स अँड मॅथमॅटिक्स अँड नॅचरल सायन्सेस. त्याच्यानंतर त्यांना हे दॅट विल बी गोज टू युनिव्हर्सिटी ऑफ व्हेनिया for receiving the training in the physics, mathematics and natural science मध्ये ट्रेनिंग मिळवण्यासाठी त्यांनी त्या ठिकाणी प्रवेश घेतला युनिव्हर्सिटी ऑफ द व्हेना. देन आफ्टर दिस इन 1856 मध्ये he conducted his famous hybridization experiment on the garden pea plant. 1856 मध्ये त्याने त्याचा प्रसिद्ध असा हायब्रिडायझेशन एक्सपेरिमेंट कॅरीड आउट केला. That is a Pisum's time in a garden of a monastery during the 1856 to 1863. त्या दरम्यान त्याने प्रचंड प्रमाणामध्ये हायब्रिडायझेशन एक्सपेरिमेंट त्या ठिकाणी त्या प्लांटवर केला. 1865 मध्ये मेंडल प्रेझेंटेड हिज फाइंडिंग्स इन अ पेपर entitled The Experiments in a Plant Hybridization. Experiments in Plant Hybridization, which was read before a Natural History of Society of Barun. ज्याच्यामध्ये त्याचं वाचन केलं गेलं. रीड बिफोर नॅचरल सोसायटी ऑफ द बरून मध्ये त्याचं एक पब्लिकेशन झालं. त्याच्या पेपरचं पेपर प्रकाशित करण्यात आला. त्या पेपरमध्ये त्याने सर्व काही प्रकारचं हायब्रिडायझेशन एक्सपेरिमेंटच्या संदर्भामध्ये त्याने जे काही वर्क केलं होतं त्या वर्कच्या संदर्भामध्ये त्याने एक्सपेरिमेंट्स इन प्लांट हायब्रिडायझेशन ही कल्टिवेटेड अँड टेस्टेड अबाउट दी गार्डन पी प्लांट्स. दॅट इज अ 2800 पी प्लांट्स म्हणजे 2800 पी प्लांट त्याने काय केले, कल्टिवेटेड केले आणि टेस्टेड केले. सो द कन्क्लुजन ऑफ धिस एक्सपेरिमेंट, या सर्व एक्सपेरिमेंटच्या बेसवर ज्याने एक्सपेरिमेंट केला, हायब्रिडायझेशन एक्सपेरिमेंट केला, अँड देन आफ्टर द कन्क्लुजन ऑफ दिस एक्सपेरिमेंट, त्याच्या एक्सपेरिमेंटचं कन्क्लुजन पर्यंत आला. अँड लेटर ऑन दिस एक्सपेरिमेंट इज दी लेटर बिकम्स नोन ॲज दी मेंडल्स लॉज ऑफ हेरिडिटी. म्हणून त्याला नंतर प्रसिद्धी मिळाली मेंडल्स लॉज ऑफ हेरिडिटी. मेंडल्स लॉज ऑफ हेरिडिटी वर जेव्हा बोलत असताना मेंडल्स that will be have a complete and entire experiments explained on a garden pea plant that is known as the Pisum sativum. These garden pea plant and Pisum sativum have a 1865 Mendel presented his findings in a paper titled Experimenting Plant Hybridization, which was read before the Natural History of the Baruns. Then the result of these classical experiments were published in a title known as the Journals Annual Proceedings of the Natural History of Society of the Barun in 1866. 1866 मध्ये त्या पेपरला पब्लिश केलं गेलं अॅन्युअल प्रोसिडिंग्स ऑफ नॅचरल हिस्ट्री ऑफ सोसायटी ऑफ बरून. त्याच्यानंतर देन आफ्टर दी अनफॉर्च्युनेटली दुर्दैवानं त्याचा his work remained unnoticed for about 33 years. He died on 6th January 1884.
एकूण 1884 मध्ये त्याचा 6 जानेवारी 1884 मध्ये त्या चेस्ट आणि जॉन ग्रेगर मेंडलचा मृत्यू झाला आणि 33 वर्ष त्याचं काम वर्क हे अननोटिस्ड राहिलं. कोणीही त्या वर्ककडे लक्ष दिलं नाही किंवा अननोटिस फॉर हिज 33 इयर्स ही अनफॉर्च्युनेटली वर्क इज रिमेन नोटीस. म्हणजे 33 वर्ष त्याच्या कामाकडे कोणीही बघितलं नाही. तो सायंटिस्ट म्हणून काम केलं पण सायंटिस्ट म्हणून जगला नाही किंवा सायंटिस्ट म्हणून त्याला प्रसिद्धी मिळालेली नाही. सो दॅट इन 19th century his findings rediscovered by three scientists. त्याच्यानंतर 19व्या शतकामध्ये after these findings rediscovered by the three scientists that is known as the Hugo de Varies of the Holland and Carl Correns of the Germany and the Erich von Teschmark of the Austria independently. त्या 3 सायंटिस्टने मेंडलच्या हायब्रिडायझेशन एक्सपेरिमेंट वर वर्क केलं and he de Varies found a Mendel's research paper and he got it published in Flora 1901. 1901 मध्ये de Varies found a Mendel's research paper and he got it published in Flora. त्याने त्याचं पब्लिश केलं, त्या पेपरचं पब्लिकेशन्स केलं and during these years mitosis and meiosis were discovered. आणि त्या दरम्यानच 19च्या शतकामध्ये कारण की 1865 मध्ये 66 मध्ये जेव्हा मेंडलने एक्सपेरिमेंट केला तेव्हा ह्या मायटोसिस आणि मियोसिसचा शोध लागलेला नव्हता. त्याच्यानंतर 19व्या शतकामध्ये सुरुवातीलाच मायटोसिस आणि मियोसिस वे आर डिस्कवर्ड अँड अ सायंटिफिक वर्ल्ड रिअलाइज दॅट ग्रेटनेस ऑफ द मेंडल्स अँड हिज वर्क. नंतर त्या मेंडलच्या सायंटिफिक वर्कला रिअलाइज केलं, ग्रेटनेस ऑफ दिस मेंडल्स वर्क अँड हिज research. And Correns also postulated the 3 laws that is known as the Mendel's laws of inheritance, and a new branch of the genetics in the field of the biological science was opened. Now Correns postulated, कारण की कोरेनने त्याच्यानंतर रिसर्च पेपर सापडल्यानंतर त्याच्यावर त्याने पूर्णपणे अभ्यास केला आणि त्याचे रिडिस्कवरी केल्यानंतर मेंडल्स लॉज ऑफ इनहेरिटन्स ज्याने ते मेंडलने मांडलेले जे नियम होते that is laws of inheritance regards to the that is give a name Mendel's laws of inheritance and a new branch of the genetics in the field of the biological science was opened. So that in this way these are the very grateful work by the Mendel's after 16 years of his death, a pioneer of the modern genetics and is now called a father of genetics. And after 16 years of his death, त्याच्या 16 वर्षानंतर मृत्यूच्या 16 वर्षानंतर, कारण की 1884 मध्ये जेव्हा जॉन ग्रेगर मेंडल यांचा मृत्यू झाल्यानंतर 16 वर्षानंतर मग 19व्या शतकामध्ये पायोनियर ऑफ द मॉडर्न जेनेटिक्स अँड इज नाउ कॉल्ड एज द फादर ऑफ जेनेटिक्स म्हणून मेंडलला फादर ऑफ जेनेटिक्स म्हटलेलं आहे. नाउ दिस मेंडल्स एक्सपेरिमेंट काय त्या ठिकाणी बघूया. नाउ दिस इन मेंडल्स एक्सपेरिमेंट मेंडल स्टडीड द इनहेरिटन्स of the 7 different pairs of the contrasting character in garden pea plant. मेंडल स्टडी म्हणजे मेंडलने त्या गार्डन पी प्लांट मध्ये 7 pairs of the contrasting character ऑब्झर्व केले. दॅट इज अ पायसम स्टायबम. दिस त्याच्यामध्ये पायसम स्टायबम म्हणजे काय, ते गार्डन पी प्लांटचं सायंटिफिक नेम. त्याच्यामध्ये 7 हे तुम्हाला दिसते या ठिकाणी गार्डन पी प्लांट दिसेल. नाउ दिस गार्डन पी प्लांट हॅव्हिंग अ कॅरेक्टर्स 7 pairs of the contrasting characters. Hey, garden pea plants are now in this way. Considering the only one pair at a time, जेव्हा त्याने he crossed the 2 pea plants with contrasting characters by a artificial pollination or the hybridization experiments. And let's find out these are the why Mendel selected the pea plant for his hybridization experiment. बोर्डाच्या परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जात असतो, why did Mendel selected the garden pea plant for his hybridization experiment? Why Mendel selected the pea plant for his hybridization experiment? So that Mendel, because of this merits like the just to call the easy to cultivate, हा जो प्लांट आहे गार्डन पी प्लांट हा easy to cultivate आहे. Then second one, short life cycle ahe. Short life cycles are the here present in the garden pea plants. Then allows to several generations to be
that is several generation पर्यंत त्याला आपण अलाउन्स करू शकतो. Then studied with a short period मध्ये त्याला आपण स्टडीड करू शकतो 3 to 4 months 3 times a year म्हणजे 3 वेळा आपण त्याला स्टडीड करू शकतो. Large bisexual flowers are naturally self-pollinating. Flower ची size large आहे, bisexual आहे, naturally self-pollinating आहे. Then after this artificial pollination or the fertilization is also successful, and hybrids are fertile offspring. आणि जे hybrids जे मिळतात, these are the also the fertile offsprings are the seen in the garden pea plant, and number of contrasting character. So these are the Mendel seen in the garden pea plant, and then select for the hybridization experiment. These are the characters are the present in the garden pea plants. All seeds are the viable, आणि त्याच्यानंतर त्याचे सगळे सीड हे व्हायबल असतात. या कॅरेक्टरच्या बेसवर त्या प्लांटला मेंडलने काय केलं, सिलेक्ट केलं. व्हाय दी मेंडल आर दी सिलेक्ट garden pea plant. Mendel select garden pea plant for his experimental materials because of his have a मेरिट्स लाईक. त्याच्यामध्ये कोणकोणत्या प्रकारचे मेरिट्स आपल्याला बघायला मिळतील त्या ठिकाणी. अशा पद्धतीनं मेंडल्स आर बी कॅरीड आउट द एक्सपेरिमेंट्स. सो मेंडल सिलेक्टेड दी ओनली 7 characters, and of these 7 characters has been expression here dominant and recessive. अशा प्रकारचा चार्ट आपल्याला याच्यामध्ये पण दिलेला आहे. You can see also in the textbook of biology. Length of the stand, position of the flowers, color of the pod, shape of the pod, shape of the seeds. अशा पद्धतीनं color of the seeds coat and color of the cotyledons. Tall and dark alternatives फॉर्म मध्ये असतात. एक डॉमिनंट असेल, एक रिसेसिव्ह आहे, एक डॉमिनंट आहे, एक रेसेसिव्ह आहे. टॉल डॉमिनंट आहे, डार्क रेसेसिव्ह आहे. एक्सियल डॉमिनंट आहे, टर्मिनल रेसेसिव्ह आहे. ग्रीन डॉमिनंट आहे, येलो रेसेसिव्ह आहे. इन्फ्लेटेड, कंस्ट्रिक्टेड, राउंड, wrinkled, colored, व्हाईट, येलो अँड ग्रीन. अशा पद्धतीनं हे त्याचे कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर त्याच्यामध्ये प्रेझेंट आहे. Now the Mendel adapted the following procedure and technique for his hybridization experiment. Hybridization experiment साठी त्यांनी खालील टेक्निकचा आणि प्रोसिजरचा उपयोग केला. He considered the inheritance of just one trait, character at time, then 2 traits together, and then 3. That is monohybrid, dihybrid, and trihybrid. These are the crosses are the taken by the Mendels. He started with pure lines through breeding plants, and he maintained the complete records of actual number of each type of the offsprings. Then he maintained the complete records of the actual number of each type of the offspring. प्रत्येक offspringच्या actual number of record is mentioned and completed. The quantities and qualitative record was kept for 3 generations. Quantities and qualitative records was kept for the 3 generations. He conducted the ample crosses and a reciprocal crosses to eliminate the chance factor. That will be he conducted the experiment in 3 steps as follows. First step is selection of the garden pea plants and obtaining the pure lines. Second one is the artificial cross of the selected parents to raise the F1 generations. Then third one is the selfing of F1 hybrid to raise the F2 generations. Then Mendel's cross, Mendel's first 3 steps have to explain here. Mendel's 3 steps as follows. One is the selection of the parents, obtaining the pure lines. The selected male and female parents plants are the true breeding for the selfing them for the 3 generations. Artificial cross of the selected parents to raise the 1 generation. In this way, Mendel first emasculated the flowers of the same plant which had the selected as female plants or the female parents. Then pollens from the flowers to selected male parents were dusted on the stigma of the emasculated flowers, that is artificial cross. Mendel cross of many flowers, collected the seeds and raised the hybrid that represent the first filial generations, that is known as the
third step one is he allowed the natural self pollination in which F1 hybrids collected seeds separately and raised the F2 generation, and F3 generation was obtained by the selfing. In this way, you can see also here process of the emasculations. Now here in this process, remove the stamen from the purple flowers. Stamen is remove with the help of the scissors. Then after this collection of the remove the stamen from the purple flowers, and that is a carpel parental, and then just collect the flower, collect the pollen grains and dust it on this tray and transfer the pollen from the stamen of the white flower to carpel of the purple flowers. म्हणजे ह्याच्यातले पोलन ग्रेन व्हाईट फ्लावर मधले पोलन ग्रेन म्हणजे मेलचे पोलन ग्रेन या फिमेलच्या पर्पल कलरच्या फ्लावर मध्ये डस्टेड केले. and then pollinated carpels are matured into the seed त्याच्यामध्ये मॅच्युअर होतील. and then planted the seed from the pod मधून घेतलेल्या सर्व सीड्स कलेक्ट केले आणि त्याच्यानंतर that will be planted the all seeds from the pods, and all plants are tall. Examine the offsprings, all purple flowers, सगळ्यामध्ये purple flowers आलेले आहेत. that will be known as the अशा पद्धतीनं त्या ठिकाणी आपण जर बघितलं तर now here do you know why the Mendel was successful in his hybridization experiment? मेंडलने त्यांच्या hybridization experiment मध्ये यशस्वी का झाला असाही प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जात असतो. why the Mendel was successful in his hybridization experiment, and his planning and the statistical analysis is very important. He's studied the inheritance of one character at a time. एका वेळेला त्याने एकच कॅरेक्टर अभ्यासासाठी घेतलं, कॅरेक्टर त्या ठिकाणी कन्सिडर केला. Then he carried out the experiments up to the second and third generation. He carried out the experiment up to the second and third generations and maintained the statistical records and analyzed that carefully. त्याला अनालाइज केलं म्हणून तो त्याच्या एक्सपेरिमेंट मध्ये सक्सेसफुल झाला. ही सिलेक्टेड द एक्सपेरिमेंटल मटेरियल्स केअरफुली.